महिलांना नेहमी उपवासासाठी आपल्याला प्रश्न पडतो की रोज रोज काय बनवायचं। तर छान असा हा डांगरापासून आपण हलवा बनवलेला आहे। तुम्ही नक्कीच एक वेळेस ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल। आजच्या रेसिपीला आज आपण सुरुवात करणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे सर्वात प्रथम आपल्याला डांगर ते स्वच्छ धुवून घेतलं, त्याची पाठची साल काढून घेतली। आता चला आपण ते किसून घेऊया। छान आपला डांगर आता किसून झालंय। आता आपण गॅसवर कढई ठेवू, त्याच्यामध्ये तूप टाकू आणि हा किसलेला जो हलवा आहे हा तुपात छान असा फ्राय करून घेऊ। आपली आता कढई पण गरम झाली। आता आपण त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया। साधारणतः आपल्याला 3 ते 4 चमचे आपण तूप टाकून घेऊया। तूप आपलं छान गरम झालंय, त्याच्यामध्ये आता किसलेले डांगर आहे ना ते टाकूया आपण। छान बघा आपलं दूध आहे ना छान आटलंय, त्याच्यामध्ये पूर्ण कोरडं झालंय। त्याच्यामध्ये आता आपण गूळ टाकून घेऊया। तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं गूळ तुम्ही टाकू शकता। आपली बघा मिल्क पावडर पण त्याच्यामध्ये छान एकजीव झाली। त्याच्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट टाकूया। त्याच्यात आपला दुधाचा मसाला टाकूया। त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकून घेऊ। आता सर्व एकजीव करून घेऊ। छान बघा आपला गूळ पण एकजीव झालाय। त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकून घेऊया। आता ही 3 चमचे एवढी आपली मिल्क पावडर आहे। छान आपला बघा छान असा हलवा तयार झालाय आपला। हा डांगरापासून बनवलेला हलवा आहे। हा एका व्यक्तीसाठी बनवलेला आहे। तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचा असेल तर तुम्ही तेवढं मेजरमेंट मी जसं सांगितलं त्याचं थोडं वाढून घेऊ शकता। महिलांना नेहमी उपवासासाठी आपल्याला प्रश्न पडतो की रोज रोज काय बनवायचं। तर छान असा हा डांगरापासून आपण हलवा बनवलेला आहे। तुम्ही नक्कीच एक वेळेस ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल।